श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दत्त जयंती म्हणजे काय, ही कधी साजरी केली जाते, याची वार, वेळ, तिथी, मुहूर्त आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला औदुंबर म्हणजेच उमराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. आजपासून दत्त जयंतीपर्यंत कधीही तुम्ही उमराच्या झाडाला ही वस्तू जर अर्पण केली तर तुमच्या मनातील सर्व इच्छा दत्तगुरू पूर्ण करतील. नवीन 2026चं जे वर्ष आहे तर ते वर्षभर अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदेल, घरामध्ये कधीच कशाची कमतरता जाणवणार नाही. याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. दत्त जयंती हा दिवस आहे कारण या दिवशी असे मानले जाते की दत्तात्रेय यांचा जन्म झाला होता. दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिमूर्तींचा एकत्रित अवतार मानले जातात. म्हणूनच दत्तगुरू हे ब्रह्मा, विष्णू, शिव सर्वदात्य देवांचा अंकित रूप आणि आदर्श गुरु मानले जातात. दत्त जयंती ही प्रत्येक वर्षी हिंदू दिनदर्शिकेनुसार मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. 2025 मध्ये दत्त जयंती वार गुरुवार 4 डिसेंबर 2025 मध्ये साजरी केली जाणार आहे. या दिवशी पौर्णिमा तिथी सकाळी सुरू होत आहे. तिथी सुरू होण्याची वेळ ही 8:36 होत आहे आणि तिथीची समाप्ती ही दुसऱ्या दिवशी होणार आहे. पण सार्वजनिक पूजा, घरगुती विधी आणि भक्ती हे तिथी सुरू झाल्यानंतर करता येतात. दत्तगाथानुसार दत्तगुरू हे अतिपस्वी गुरु भावनेचे प्रतीक आहेत. सर्वत्र त्यांची भक्ती, गुरुचरित्र वाचन, स्तोत्र, कीर्तन, उपासना, दानधर्म यांचं विशेष महत्त्व आहे. दत्त जयंतीला घरगुती पूजा किंवा मंदिरांमध्ये मोठ्या उत्साहाने कीर्तन, भजन, आरती, पाळणा यांसारखं आयोजन केलं जातं. या दिवशी जे भक्त सावध आणि श्रद्धेने काही तपस्वी पाळणा करतात त्यांना लाभ होतो. सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये लवकर उठावे, स्नान करावे, घर मंदिर स्वच्छ करावे. दत्तांची मूर्ती असेल, फोटो असेल तर स्वच्छ धुवून धूप, दीप, अगरबत्ती लावावी, नैवेद्य अर्पण करावा. नैवेद्यामध्ये फळे, दूध, दही, मध, गूळ, पांढरे गोड पदार्थ किंवा पर्याय म्हणून कोणतेही शुद्ध सात्विक अन्न अर्पण करावे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप मनामध्ये करत राहायचा आहे. त्यानंतर त्या झाडाच्या तुम्हाला 7 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. त्यानंतर हा एक पदार्थ जो आहे तर तो तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवसापर्यंत कधीही त्या झाडाला अर्पण करायचा आहे. तो म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे, स्वच्छ पिण्याचं पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडीशी साखर, थोडंसं दूध आणि त्याचबरोबर एक पिवळ्या कलरचं फूल तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर हे पाणी जे आहे तर त्या झाडाला तुम्हाला अर्पण करायचं आहे. तिथे बसून तुम्हाला जर शक्य असेल तर श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा तुम्हाला 11 वेळेस किंवा 21 वेळेस जप करायचा आहे आणि श्री हरी विष्णूंना, माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. माझ्या घरातील जे काही दुःख, दारिद्र्य, अडचणी असेल तर त्या नष्ट करा आणि तुमच्या मनातील इच्छा देखील व्यक्त करायची आहे. तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, पण तरीही तुमच्या कष्टाचं, मेहनतीचं फळ तुम्हाला मिळत नसेल. घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल, सतत तो कुठे ना कुठे अडचणी, अडथळ्यांमध्ये खर्च होऊन जात असेल. त्याचबरोबर वाईट शक्ती जर तुमच्या घरामध्ये असेल, मनामध्ये धनप्राप्ती, लक्ष्मी प्राप्ती संबंधीच्या अशा काही तुमच्या इच्छा असतील तर ह्या तुमच्या ज्या काही अनेक इच्छा आहेत ना, तर त्या सर्व तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. सलग 7 दिवस तुम्ही हा उपाय केला तर अतिशय उत्तम. ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार असणार त्या दिवशी त्या झाडाखालची थोडीशी माती आपल्याला घरी घेऊन यायची आहे. घरी आणल्यानंतर ती आपल्या घरामध्ये ठेवायची आहे. यामुळे कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय दत्त जयंतीच्या दिवसांपर्यंत करायचा आहे. रोज जर असं करणं शक्य असेल तर आवर्जून करा. एक छान दिवा सुद्धा तुम्ही तिथे लावू शकता. दिवा नाही शक्य, धूप, दीप, अगरबत्ती लावली तरीही चालेल. अशा पद्धतीने हा उपाय तुम्ही करून बघा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल. देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होतील. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.